कुर्डुवाडी शहराला सातत्यानं विस्कळीत पाणी पुरवठा होत असून 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निषेधार्थ आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर महिलांनी घागर मोर्चा काढला। मोर्चात शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नगरपालिकेच्या कारभारावर संतप्त भूमिका मांडल्या। कुर्डुवाडीला उजनी धरणावरून पाणी पुरवठा होतो आहे। उजनी धरणात 50% पाणी असताना सुद्धा कुर्डुवाडी शहराला 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे शहरवासियांना पाण्याचे भोग भोगावे लागत आहेत। यामुळे शहरवासियांचे प्रचंड हाल होत आहेत। पाणी आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कुर्डुवाडी नगर परिषदेचा, कुर्डुवाडी नगर परिषदेचा। कुर्डुवाडी शहरातील नागरिकांनो, आज कित्येक वर्षापासून आपण पाणी कर भरत आहे। आज 2200 रुपयावरून 2600 रुपये पाणीपट्टी कर यांनी केलेला आहे। परंतु वर्षातील 365 दिवसांमध्ये 5 ते 6 दिवसातून नगर परिषद पाठीमागील 2-3 वर्षापासून पाणी सोडत आहे। ज्या पण वेळेस आपण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करतो आणि पाणी का आलं नाही याची विचारणा करतो, त्यावेळेस नगरपालिका प्रशासनाचं ठरलेलं उत्तर आहे पाईपलाईन फुटली। अरे पाईपलाईन नेमकी फुटते कशी, खपराची आहे कशाची आहे का, लोक नेमकी पाईपलाईन फुटायचं कारण काय आणि पाईपलाईन फुटते कुठं याची चौकशी केली तर पाईपलाईन फक्त फुटते निमगाव मध्ये। जर पाईपलाईन एकाच गावामध्ये वारंवार फुटत असेल तर हे चुकीचं आहे, याची चौकशी झाली पाहिजे। माझी सीओला विनंती आहे की यानंतर जर पाणी पुरवठ्याची जर पाईपलाईन कुठे फुटत असेल तर त्याचं GPS लोकेशन आणि व्हिडिओ नागरिकांच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही पाठवावा। तसेच तत्काळ पाणी पुरवठ्यासंदर्भात आपण उपाययोजना करावी आपल्याला। नगर परिषदेचा आमच्या सर्वांच्या वतीने दलित वस्तीच्या वतीने जाहीर निषेध करत आहे आम्ही सर्वजण मिळून। आणि आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा ही सीओजवळ विनंती करते। आणि ते म्हणतात की आम्ही विचारलं पाणी का सुटत नाही, पाईपलाईन फुटली, प्रत्येक वेळेस त्यांचं तेच कारण आहे। आता आम्ही दिलेल्या निवेदनाला त्यांनी हो म्हटलेलं आहे, पण आता इथून पण बघणार आम्ही आमचे प्रश्न किती दिवसात सुटते। आणि जर त्यांनी म्हणतात आमच्याजवळ निधी नाही आहे भरायला पाईपलाईन मंजूर करण्याचा, रेल्वेला तुम्ही पाणी विकता त्याचे पैसे आलेले तुम्ही काय करतात, त्या पैसे भरायला येत आहेत का, जनतेकडून तो पैसा तुम्ही का वसूल करता। कारभार जो चालू आहे तो आपण पूर्ण कुर्डुवाडी शहराला माहीतच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न सुटावा, कारण का पूर्ण या 2-3 वर्षामध्ये महिलांच्या पाण्यामुळे खूपच हाल झालेले आहेत आणि नगर परिषदेनं कुठलाही त्याच्या पाठीमागचं कारण जाणून न घेता फक्त उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। आपण पाणी पट्टी 365 दिवसाची भरतो, पण पाणी फक्त आपल्याला आठवड्यातून एकच दिवस येत आहे आणि हा फक्त पाणी प्रश्न सोडवा एवढा सीओना विनंती।